कलिंगड गेल्या वर्षी फाशी घ्यायची वेळ आली होती, अजून सरकार पैसे देणार. बरोबर आहे, फक्त म्हणायला मातबर नाही. आमदार खासदार कोण माझ्या शेताकडून बघायला सुद्धा नाही. गिरदावर तलाठी पंचनामा केले, पैसे देतो म्हणले, तिकडेच गेले. एवढा गट्टा नेऊन दिलो तहसीलला. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे, कागदाचं वजन जास्त आहे पण शेतकऱ्याच्या जीवाची किंमत नाही म्हणायची. गॅस टायमाला मिळणार. बरोबर आहे, माझं कलिंगड गेल्या वर्षी फाशी घ्यायची वेळ आली होती, अजून सरकार पैसे देणार. लाडका भाऊ सध्या व्याजानं काढून मरला. हे म्हणजे आजचे दिन आणले, आजचे दिन काही आजचे दिन नाही, हा. काही आजचे दिन नाही. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. LS मराठी, गाव तिथं पार, पार तिथे LS मराठीच्या विशेष शो मध्ये आपलं स्वागत आहे. LS मराठीच्या गाव तिथं पार या विशेष भागात छोटे पुढारी यांनी जळकोट बाजारपेठेतून जनतेचा थेट कौल घेतलाय. लाडक्या बहिणीचा हप्ता तर येतो, पण महागाई इतकी वाढली की सिलेंडर आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करताना तो पुरतच नाही, अशी खंत महिलांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसून कर्जमाफी केवळ कागदावरच राहिली आहे. लाडका भाऊ मात्र कर्जाचे हप्ते भरून आणि व्याजानं पैसे घेऊन थकलाय. सरकारी योजनांपेक्षा महागाईचा फटका जास्त बसत असल्यानं जळकोटच्या जनतेनं सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहुयात जळकोटच्या बाजारपेठेतून घेतलेला हा विशेष आढावा. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे आणि आता सध्या आपण जळकोट गावामध्ये आहोत आणि शैक्षणिक वर्ष 2026 चालू झालेलं आहे. मुलांच्या नुकत्याच शाळा भरलेल्या आहेत आणि आठवडी बाजारसुद्धा काही जळकोटचा. तर चला म्हणलं बाजारातून सहज फेरफटका मारावा. बाजारात तर चांगली धूळच आहे, पण महागाई काय म्हणते काय नाही, छोटे व्यापारी वर्गांना सुद्धा विचारलं पाहिजे. शेठ नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मजेत काय म्हणताय? चालू आहे आपला व्यवसाय मजेत. बरं, काय म्हणते महागाई काय म्हणते? महागाई भरपूर वाढलेली आहे, पण तरी मार्केट आहे व्यवस्थित करायचं आता चालू आहे. शैक्षणिक वर्ष 2026 चालू आहे. येणारे पालक काय म्हणतायत? म्हणताय का महाग लय झालंय? महाग झालंय होय की. काय युद्धाचा परिणाम, बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत त्या. बरं, दुकान सांभाळायला अडचण येते का? येते तरी करावं लागतं. काय आर्थिक अडचणीला कसं सामोरे जावं लागते? आहे आर्थिक अडचणी आहेत, पण सामोरं तर गेलं पाहिजे. बरोबर आहे, आर्थिक अडचणी आहेत. पालक आलेले आहेत. नमस्कार. कुठून आलाय? बरं, किती कंपस घेतल्यात? वया वगैरे घेतल्या का नाही मुलांना? घेतले की. कितीला आहेत मुलं? एक 9वीला, एक 6वीला. बरं, काय म्हणते महागाई? महागाई मोग वाढलेली आहे. काय वाटते का शिक्षण मुलांना शिकवताय? काय बळच उराव दगड ठेवून शिकवताय काय? शिकत ते ना, हा? शिकणं. शेती काय म्हणते? शेती नाही आपल्याला. शेती नाही मग पोटासाठी काय करता? रोजगार हमी योजना येते का? नाही. नाही. बरं, वया वगैरे घेतल्या केवढ्याचे झालेत वया? अजून बिल करायचे ते. बिल करायचे. महागाई काय म्हणते? वाटलं होतं का एवढं चांगलं आजचे दिन येते? नाही. बरं, लाडक्या बहिणीला विचारूया. अरे नाही, काय म्हणते लाडकी बहीण? काय सगळं महागाईचं आहे भया. पुस्तकं घ्यायचं म्हणजे लेकराला. हप्ते येतात का नाही? हा, येऊ लागते. फायदा होतोय का? होत नाही. फायदा कसं, ते सगळं महागाईचं आहे. पैसे दिल्यात नाही महागाईचं आहे. हा, पैसे देऊन बी महागाई. वाटलं होतं का एवढी महागाई होईल म्हणून? एवढी चांगली वाटलं नव्हतं. भावांनी अंतर दिलं बरं का तुम्हाला एकीकडून? त्याचा काय उपयोग नाही, सगळं महागाई उरली. दुकानातलं गेल्यावर किती महागाई ते. बरोबर आहे. शिक्षण घ्यायचं खूप अवघड झालंय ना मुलांना. बरोबर आहे की. आता तुम्ही वयानेला आलाय, काय वाटतंय फटका बसतोय का? उलट महाग सगळं. आम्ही रोज मजुरी करतो शेतात. 300ला इळभर घाम घालतो. इथं काय 250, 300 रुपये, 500 रुपये देऊ लागला. बरोबर. घंट्यात 500 रुपये, दिवसभर राबतं तिथे 300 रुपये. बरोबर. पाणी कसं आहे इकडे? हाय पाणी आहे. बरोबर आहे. 150 रुपये दिवसभर काम करावं लागते, तेव्हा इकडं यावं लागतं. बाजार झाला का नाही? हो, झालं. काय म्हणते महागाई? महागाई प्रचंड आहे. बहिणीला खुश आहे तिकडे का? हो, बहिणी खुश नाही. कशासाठी खुश राहायचं? बहिणी खुश नाही? नाही, अजिबात नाही. मग महागाई किती आहे? भावांनी घरचं बजेट हल्लं नाही. भावांनी 3,000 रुपये दिले. पुण्यात 3,000 रुपये का पुरतेत? तुम्हालाच पुरतेत का? बरोबर आहे. आम्ही कुठं भाव आहे? तुम्हालाच पुरतेत का? आम्ही कुठं भाव आहे? आम्हाला बहिणी नाही. पुरतच नाही. सिलेंडर कितीला झालाय? हा, ते आहे. मग? बरोबर आहे. हा, हे सिलेंडर म्हणजे आजचे कितीला दिन झालंय? आणले, आजचे दिन काही आजचे दिन नाही. हा. काही आजचे दिन नाही. बरं, बाजाराची काय परिस्थिती आहे तुझी? महागाई खूप महागाई प्रचंड. आणि शेतकऱ्याच्या मालाला काही भाव नाही. त्याला महागाई नाही. आम्ही सगळं शेतकरीच आहोत. बरोबर. काय आहे शेतात? शेतात आता सध्या तर काही नाही. बरं, पाण्याची काय परिस्थिती आहे इकडे? पाणी नाहीये. पाणी नाही. एवढ्याला निधी येत आहेत, काम होतात का? कुठे येते काय माहिती. मला सांगा, खरंच लाडकी बहीण सुरक्षित आहे का? सुरक्षित नाहीये. बरं, योजनेचा खरंच हप्ते येतात का? हो, हप्ते येतात पण पुरत नाहीत. काय करायचं? बरोबर. एवढी महागाई करून ठेवलं की ते हप्त्याचे पुरत नाही. नमस्कार. नाही काय चाललंय?
काय नाही काय राव तुमच्या बाजारात साधं बसायला जागा नाही व्यवस्थित सारा होईल दुराळा. पुढे भविष्य काळात होईल, आता तर सुरुवात झाली आहे. हा आता सुरुवात झाली. मागं काय पण कोण कुठल्या पक्षात मेळ लागतोय का? नाही, सर्व पक्ष एकत्र झाल्याने झाले सध्याला आता हा. कंडिशन. जनतेने काय करायचं? जनतेची फसवणूकच होईल ना, प्रत्येक जण मतदान मतदान कार्ड घेते ते. घ्यायचं हा आणि डायरेक्ट काडी लावायची आहे का हा, नाही? तेच चालू आहे तेच सध्या. बरं मला सांगा ही काय माझी बाजाराची परिस्थिती का? हे जागाच अपुरी असल्यामुळे जागेला ही तिचा जागा इथेच आहे तेवढं. मला सांगा पाऊस महागाई काय म्हणते एकंदरीत? महागाई भाऊ काय? कोणचा भाऊ? सरकारचा भाऊ, लाडका भाऊ लाडका भाऊ सध्या व्याजानं काढून मोरला. वाटतंय का लाडका साला बी आणावं एखादी योजना? नको आणाव की आणावं. आणि तेच आपल्याकडनं घ्यावं. आश्चर्यन आली म्हणते रे. कोण म्हणतंय? आलेत का आश्चर्यन? कुठले? नाही नाही. अरे सर्वसामान्यांना आश्चर्य नाहीत, हेच दिवस आहेत. काय म्हणते आजोबा, काय चाललंय? काय म्हणते तब्येत पाणी? निवांत आहे. काय म्हणते एकंदरीत बाजार झाला का आज? जोरात झाला बाजार. काय म्हणते शेतीवाडी? काय म्हणते शेतीकडे निवांत का पाऊस नाही का करावं. बरोबर आहे बरोबर आहे. कर्जमाफी होती म्हणते, फायदा होईल का वाटते का? कर्जमाफीचा काय फायदा होता या? का बरं 2019ला चालते का? बरं एकंदरीत बघूया. अरे आजोबा कुठून आलायत म्हणलं? कोण? तुम्ही? मी इथला का? इथला जे कशी भेंडी? झाला पाव. 10 पाव परवडते का? काय परवडायचं मग करायचं काय? शेतकऱ्याला परवडणं बरोबर आहे, गेलं. बरोबर आहे शेतकऱ्याला. मग शेतकऱ्याला काय परवडणार? पाऊस येणार गेले. बरोबर आहे बरोबर आहे हा, पाऊस येणार गेले, शेतकऱ्याने मरला. बरोबर आहे. थांबा तुमची मी घेतो का हो? काय शेतकरी खरंच खूप अडचणी दे. हा, लय खूप अडचणीत आहे शेतकरी. मग काय करायचं त्याला पर्याय? बरोबर आहे. बसायला व्यवस्थित जागा नाहीये. जागा बी व्यवस्थित नाही. हा. 10 पाव झाला पाव का पोट बी भरण ना काय नाही, सरकार दिला. सरकार म्हणते कर्ज पाणी माफी प्यायला नाही, आज कनेक्शन सगळं बंद करून टाकलं. करू. बरोबर आहे. म्हणजे 2017ला 10लाच पाव होती आणि आज 2026ला 10लाच पाव आहे म्हणायचं. हा, मग सारखंच पाव आहे. हा. 2000 राहू द्या ना, 26 राहू द्या, किती राहू द्या, सदाच पाव. हा यांचा दिवस बदलतात पण शेतकऱ्याचं नाही बदलत म्हणायचं. हा, कुठलं शेतकऱ्याचं बदलतंय? हा. शेतकऱ्याला भाव मिळणार. बरोबर बरोबर बरोबर. मिळणार, पाणी मिळणार. हा आता सध्या कनेक्शन कट केलेलं आहे. बरोबर हा, बरोबर मग बरोबर. हा, मग काय करायचं शेतकरी? आणि मला सांगा दरबारीने बाजारात बसायची हीच बरं का? हा, मग काय करा, कुठलं काय करायचं? मग काम तर काय करायचं? पोट कशानं भरायचं? बरोबर आहे बरोबर आहे. काहीतरी केलं तर पाहिजे. हे म्हणताय कर्ज माफी करू, वाटते का फायदा होईल म्हणून? कोण कर्ज माफ करू राहिलंय? कोण नाही ना. कोण कर्ज माफ? हे म्हणताय आजचे दिन आले शेतकऱ्याचे आजचे दिन आलेत का? हा, मग हा काय म्हणले जरा काय म्हणताय बोला. आजचे दिन समजे मला रातभर दिवसभर काम करायला बरोबर. लाईटीचा हे प्रॉब्लेम. लाईटीचं तर प्रॉब्लेम 2 तास लाईट सोडतंय, कधी 7 तास टायमिंग राहतंय. मग हे सरकार म्हणते आम्ही नेत्या सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्य सरकार नुसतं बोलायला आहे. इथं काय इथं काय सरकार? 40 किलो. हा 45 युरियाचं काय इथं? युरियाचं हा. खात्याचे भाव 1400चं पोतं 2000ला. नेता निवडून गेला की परत इकडे येत येत नाही म्हणे. नाही. हीच बाजाराची हा. परिस्थिती. बरं. सर्वसामान्य जनता जगली हा. काय राहिली काय यांना फरक पडत नाही म्हणे. नाही. कोण कुठल्या पक्षात मिळ नाही म्हणे. पक्षानं काय मिळाय समजा निधी येतो ते यांना माहिती नाही. निधी कुठला येतो? निधी आलेच नाही इथं. हा. बरोबर. बाजार काय म्हणतोय? बाजार काय ह्याने घेतली ते? बरोबर आहे बरोबर. काय म्हणते महागाई? महागाई भरपूर आहे हो. भरपूर आहे. वाटलं होतं का एवढे चांगले दिवस येतील? अहो, आयुष्यात वाटलं होतं. काय सांगायचं तुम्हाला? माझं कलिंगड होतं. हा कलिंगड होतं. कलिंगड 3 एकर कलिंगड होतं. पूर्ण गारपीटनं नुकसान झालं. बरोबर. सरकारनं- नुकसान भरपाई किती दिली सरकार? आमदार खासदार कोण माझ्या शेताकडून बघायला सुद्धा नाही. गिरदावर तलाठी पंचनामा केले, पैसे देतो म्हणले, तिकडेच गेले. कोणी बरोबर आहे. यायला सुद्धा नाही ते कागदाचा शेतात. एवढा गट्टा नेऊन दिलो तहसीलला. बरोबर आहे बरोबर आहे. खर्च झाला म्हणजे 5000 त्याला. बरोबर आहे. कागदाचं वजन जास्त आहे पण शेतकऱ्याच्या जीवाची किंमत नाही म्हणायची. गॅस टायमाला मिळाला. बरोबर आहे माझं बरोबर. कलिंगड गेल्या वर्षी फाशी घ्यायची वेळ आली होती. अजून सरकार पैसे देणार. बरोबर आहे. फक्त म्हणायला मातबर नाही. मातब्बर. बघितलं का शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? सर्वसामान्य जनतेची हीच परिस्थिती. आपण जळगाव मधून जनतेचा कौल घेत आहोत. पाहत राहा LS मराठी छोटा पुढारी. सरकारला एक विनंती, सर्वसामान्य जनतेत येऊ नका. बिगर प्रोटेक्शनचं आलं तर तुडवतील तुम्हाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून
प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी. LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.